पुण्यामधून दोन्ही राष्ट्रवादीचं सध्या जुळलं नसलं तरी आज बारामतीत मात्र पवार काका पुतण्या एकाच मंचावर येत आहेत। बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीचं उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते होत आहे। या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार असे सगळं पवार कुटुंब एकत्र दिसणार आहे। सकाळी 10 वाजता बारामती विमानतळावर अदानी यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर कॉलेजचं उद्घाटन आणि गदिमा सभागृहाचा कार्यक्रम हा पार पडणार आहे आणि त्यानंतर अदानी शरद पवारांच्या घरी भोजनाला जाणार असल्याची माहिती मिळते। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसणारच आहे। मात्र शरद पवार आणि गौतम अदानी हे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत। काही दिवसांपूर्वी एका लग्न सोहळ्याच्या निमित्तानं अदानी, शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच कार्यक्रमात एकत्र दिसलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार आणि गौतम अदानी एकत्रित दिसणार आहेत। आपला प्रतिनिधी जयदीप भगत बारामतीमधून आपल्या सोबत आहेत। जयदीप, या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे आणि सगळ्यात जास्त लक्ष असणार आहे ते पवार कुटुंबावर आणि त्यासोबतच गौतम अदानी यांच्याकडे? नक्कीच, खरं तर माधवी, सकाळी 10 वाजता गौतम अदानी बारामतीमध्ये येणार आहेत। बारामती विमानतळावरती येतील। गौतम अदानी जे आहेत ते शरद पवार विद्या प्रतिष्ठान संस्थेचं शरद पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजच्या उद्घाटनासाठी आज बारामतीमध्ये येत आहेत। सकाळी 10 वाजता ते विमानतळावरती येतील। त्यानंतर विद्या प्रतिष्ठानचा कॅम्पस ते पाहतील आणि त्यानंतर जे आहे ते कॉलेजचं उद्घाटन करतील आणि कॉलेजचं उद्घाटन झाल्यानंतर साधारणतः एक अर्धा तास ते त्या ठिकाणी ते पाहणी करतील आणि त्यानंतर गदिमा सभागृह आहे त्या ठिकाणी जे आहे तो मुख्य कार्यक्रम पार पडेल। तो कार्यक्रम पार पडल्यानंतर गोविंद बाग या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे अशी त्या ठिकाणी सगळे एकत्र भेटतील। खरं तर या कार्यक्रमाला शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील, युगेंद्र पवार असतील, हे सगळे जे आहेत ते विद्या प्रतिष्ठान, शरद पवार हे अध्यक्ष आहेत आणि बाकीचे सगळे विश्वस्त आहेत। त्यातले युगेंद्र पवार जे आहेत ते खजिनदार आहेत या संस्थेचे। त्याच्यामुळे या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचं नव्हे देशाचं लक्ष लागलेलं असेल। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून सातत्यानं इंडिया आघाडीतले मुख्य घटक पक्ष असलेला काँग्रेस सातत्यानं अदानीवरती टीका करतात। महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते सातत्याने टीका करतात। मात्र शरद पवारांचे आणि गौतम अदानींचे आहेत ते जुने संबंध आहेत आणि लोक माझ्या सांगत या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख शरद पवारांनी केला आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। जयदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.